की संत बाळूमामा देव म्हणत आहेत बा, आज हा संदेश टाळून पुढे जाऊ नको. जर का आज तू माझा संदेश माझ्यासाठी वेळ काढून ऐकशील तर तू भाग्यवान ठरशील. धैर्य ठेवणे खूप गरजेचं आहे, कारण वाईट वेळ पण बदलतेच. आज जरी तुला लोक हिणवत असले तरीही तुझ्या मेहनत आणि निश्चयाच्या जोरावर तू भविष्यात काही करू शकतो. म्हणून तुला तुझा विश्वास माझ्यावर असणं खूप महत्त्वाचं आहे बा. तुझे आयुष्य ज्या प्रकारे सध्या बिघडले आहे ते मी स्वतः तुझे आयुष्य ठीक करणार. फक्त विश्वास ठेव, तुझे सर्व काही ठीक होईल. बाळा, विश्वास ठेव, मी तुझे सर्व काही ठीक करेन. फक्त आज हा संदेश शेवटपर्यंत ऐकशील तर भाग्यवंत ठरशील. म्हणून आज संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नको. किमान तुझे 10 ते 11 मिनिट हा संदेश ऐकण्यासाठी दे. ऑनलाईनवर आलेला हा बाळूमामांचा संदेश दुर्लक्ष करू नको. बाळूमामा सर्वांचे आयुष्य नीट करत असतात. मामा म्हणतात, तुझ्या आयुष्याच्या या प्रवासात बाळा, लोक तुझ्यावर भरपूर टीका अपमान करणारच, पण या सर्वात महत्त्वाचं असतं या सगळ्या गोष्टींना प्रेरणा बनवून यश मिळवणं व न थांबता चालत राहणं. व या सगळ्या प्रसंगातून शिकून जो पुढे जातो तो यशस्वी होत असतो. बाळा, जीवनामध्ये तू एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जो माझा हात धरतो मी त्याला कधीही त्याचा हात कधीही सोडत नसतो. बाळा, मी असा देव आहे तुझ्या आयुष्यामध्ये. तुझ्याकडून 10 चुका देखील झाल्या तरी मी त्या चुका माफ करेन, कारण मी तुझ्यावर भरपूर प्रेम करतो. मला विश्वास आहे माझा एकही भक्त मला दुर्लक्ष करणार नाही. मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेव, जेव्हा तू एखाद्याचे वाईट करण्याचा प्रयत्न करतो, त्याचे वाईट व्हावे असं तुझ्या मनात विचार आणतो व ते करत असतो, तेव्हा मी तुला केव्हाही माफ करणार नाही. मी तुला आयुष्यात तशी चूक जर केलीस तर मी तुला तू केलेल्या वाईट कर्माची नक्कीच शिक्षा देईन. कारण बाळा, मी सर्व पाहत असतो, कोण माझा भक्त कशा प्रकारे वागत असतो. पण बाळा, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. तुझ्या डोक्यावर तुझ्या मामांचा हात आहे. उद्याची काळजी आज करू नको, कारण मी तुझे सर्व काही ठीक करणार आहे. फक्त विश्वास ठेव, माझे नामस्मरण करत चल. देव म्हणतात, तुझे आयुष्य 3 पानाचं पुस्तक आहे. त्या 3 पानाच्या पुस्तकामध्ये पहिलं आणि शेवटचं पान मी लिहिलेलं आहे. पहिलं पान म्हणजे जन्म आणि शेवटचं पान म्हणजे मृत्यू. आणि बाळा, उरलेलं मधलं पान तुला भरावे लागेल. जर का तू तुझ्या आयुष्यात यशस्वी होतील, तुझे ध्येय पूर्ण करशील आणि आयुष्यामध्ये काहीतरी करून दाखवशील, तेव्हाच ते तुझे पान भरेल. जर तुझे मधले पान कर्माने भरलेले असेल तर समजून जा, तुझे आयुष्य भरपूर आनंदी जाणार आहे. कारण आयुष्यात अनेक वेळा माझे नामस्मरण करत असतोस. प्रत्येक वेळी प्रत्येक सेकंदाला माझी आठवण काढत असतोस. पण एक गोष्ट कायम लक्षात असू दे, जेव्हा तू माझी आठवण काढत असतोस तेव्हा मला ठाऊक असते तुला कोणती अडचण आलेली आहे आणि ती अडचण तुझ्या जीवनामध्ये मीच निर्माण केली आहे. कारण याचे उत्तर खूप मोठे आहे बा. जर तुला अडचण येणार नाही तर पुढील जीवनामध्ये कसे वागावे तुला समजणार देखील नाही. म्हणून मी तुला ती अडचण दिलेली आहे, तुला कोडे दिलेले आहे, तुला प्रश्न दिला आहे, त्याचे उत्तर आता तुला शोधावे लागेल. हे बघ, खूप अवघड नाही. मात्र जर का तुला उत्तर सापडणार नाही तर चिंता करू नको, मी तुला त्यामधून देखील आता नक्कीच लवकरात लवकर दूर करेन. कारण तुझे सर्व दुःख जे असतात ना,
एका कारणामुळे येत असतात, ते म्हणजे पुढील आयुष्य तुझे कसे जाणार आहे हेच त्या दुःख संभवले जात असतात. तुझे जर आयुष्य पुढे चांगले होणार असेल तर माझ्या प्रेमळ बाळा, समजून जा मी तुला भरपूर दुःख दिलेले आहे. समजून जा, तुला जर भरपूर सध्या दुःख असतील तर एक गोष्ट कायम लक्षात घाल, पुढील येणारा काळ तुझ्यासाठी चांगला ठरणार आहे. कारण मी त्याच लोकांना दुःख देत असतो ज्या चांगले कलाकार आहेत. जीवनामध्ये कायम एक गोष्ट लक्षात ठेव, पिक्चरमध्ये त्याच लोकांना कृत्य किंवा एखादी ॲक्टिंग दिली जाते. ज्या लोकांना ते चांगले जमते ते त्यासाठी पात्र असतात. एखादे अवघड कृत्य किंवा ॲक्टिंग त्याच लोकांना दिली जाते जे त्याला चांगल्या प्रकारे त्याला हाताळू शकतात. पण माझ्या बाळा, मी देखील तुला संकट दिलो आहे, कारण मला तुझ्यावर विश्वास आहे. तू हे संकट स्वतः दूर करशील आणि यशाच्या टप्प्यापर्यंत पोहोचतील. विश्वास ठेव, मी तुझ्या सोबत आहे. तुझं प्रत्येक पाऊल तू टाकत असताना मी पाहत असतो. जर तुझा काट्यावर पाय पडणार असेल तेव्हा मी तो काटा फुलामध्ये बदलत असतो. फक्त थोडा संयम ठेव, कारण तुझे दिवस नक्कीच येतील. देव म्हणत आहेत, बाळा, आज तुझे किमान मला अजून 4 ते 5 मिनिट दे. कारण जो मला भक्त माझ्यासाठी वेळ काढत असतो, मी त्याला देखील जीवनामध्ये भरपूर काही देत असतो. वेळ काढून जीवनामध्ये त्याचे जीवन चांगले करत असतो. म्हणून नेहमी गोष्ट लक्षात ठेव, ज्या प्रकारे तू मला अडचणीच्या वेळी हाका मारतो त्या प्रकारे माझे संदेश माझे मन ऐकत जा. कारण आयुष्यामध्ये प्रेरणा मिळणं भरपूर महत्त्वाचं असतं. बाळा, देव म्हणतात, आयुष्य जगणं एखादं खेळ नव्हे. आयुष्यामध्ये भरपूर दुःख असतात आणि त्या दुःखांना सामोरे जाण्यासाठी तुझ्यामध्ये हिंमत देखील असावी लागते आणि ती हिंमत मी तुला देईल. फक्त तू त्यासाठी त्या दुःखांना सामोरं जाण्यासाठी तयार हो. पूर्णपणे तू तयार झाल्यानंतर मी तुझे दुःख नक्कीच दूर करेल. जर तुला विश्वास नसेल तर एकदा तू त्या दुःखांना सामोरे जाऊन बघ. माझ्या बाळा, मी तुझे ते दुःख नक्कीच दूर करेल. मी तुला सर्व काही शक्ती देईन त्या की कशा प्रकारे त्या दुःखांना सामोरे जायचे. आणि जर का तुला आयुष्यात कोणती अडचण येत असेल, ती समज ती अडचण नाही आहे, ती तर तुला मामांनी तुझ्या देवांनी दिलेली एक गोष्ट आहे जे तुला आता यशस्वी बनवणार आहे. पुढील काळ तुझे सोपं होणार आहे. बा, प्रत्येक जण असं म्हणतात की काळजी करणारी माणसं जीवनामध्ये मिळायला भाग्य लागतं. पण माझ्या बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, काळजी करणारी जी माणसं असतात ना, ते तुला समजायला भाग्य लागतं. कारण जेव्हा तुझी काळजी कोण करतं तुला समजेल, तेव्हा समज तू आयुष्यात जिंकशील. जर का तुला काळजी करणारी तुझी माणसं समजणार नाहीत आणि जे व्यक्ती तुझी काळजी करत नाहीत त्यांच्याकडे तू लक्ष देत राहशील, मात्र जे व्यक्ती तुझी काळजी करत असते त्या व्यक्तीला जर दुर्लक्ष करशील तर माझ्या बाळा, समज आयुष्यात सर्व काही हरत आहेस. प्रत्येक खेळ तू स्वतः हाताने बिघडवत आहेस. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणसं म्हणत असतात, तुझ्या आयुष्यात सध्या जे काही दुःख आहे, तुझे आयुष्य जे काही सध्या वाईट झालेले आहे, ती देवाची इच्छा आहे. पण हे चुकीचं आहे. हे बघ, मी कुणाचेही वाईट करत नाही, पण माझ्यामध्ये एक मोठी खोड आहे. ती खोड म्हणजे जे लोक, जे व्यक्ती दुसऱ्यांचे वाईट करतात त्यांना मात्र मी व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडत नाही. जे व्यक्ती दुसऱ्यांचं वाईट करण्यासाठी प्रयत्न करत असतात. जीवनामध्ये तुझे जे काही दुःख आहेत, संकट आहेत, मी तुझ्या जीवनामध्ये संकट आणत नसतो. ते संकट येत असतात तुझ्या कर्मामुळे.
जसे तुझी कर्म, जसे तुझी वागणूक असेल तसे तुझे आयुष्य राहील हे समजून घे. मात्र मी त्या व्यक्तीच्या आयुष्यात दुःख आणत राहतो. जो व्यक्ती आयुष्यामध्ये परिस्थिती काय असते त्या व्यक्तीला माहीतच नाही. सर्व काळ तो परिस्थितीला विसरला आहे. अशा व्यक्तींना मी वाईट परिस्थिती आणत असतो. माझ्या बाळा, काळजी करू नको. ती परिस्थिती तुझ्यावर असेल तर ती नक्कीच आता दूर होईल. कारण मी परिस्थिती ती जास्त काळ ठेवत नसतो. ते दुःख जास्त काळ ठेवत नसतो. फक्त मला तुला बदलायचे आहे आणि जेव्हा तुला समजेल परिस्थितीची खरी किंमत तेव्हा मी तुझी ती परिस्थिती नक्कीच दूर करेल. म्हणून अजून वेळ गेली नाही. नक्कीच समजून जा वाईट परिस्थितीला काय असते. ज्या व्यक्तींवर वाईट परिस्थिती असते त्या व्यक्तीची किंमत करत जा. कारण ती परिस्थिती ते सध्या त्या परिस्थितीला सामोरे जात आहेत आणि तू देखील त्या परिस्थितीला सामोरे गेलेला आहेस. म्हणून तुला माहीत असते, ठाऊक असते की त्यामध्ये किती दुःख, किती काट्याचे वार सोसावे लागतात. प्रत्येक घाव सोसावी लागते. तुला हे ठाऊक असते की वाईट दिवसांना सामोरे जाताना किती घाव सोसावे लागतात. मात्र काळजी करू नको. आज जर का तू हा व्हिडिओ पूर्ण ऐकशील तर मी तुझे सर्व दुःख, तुझी सर्व चिंता दूर करेल. जर का तू अजूनही आपल्या चॅनलचा सदस्य झाला नसशील तर लगेच चॅनल सबस्क्राईब कर आणि आपल्या चॅनलचा सदस्य हो. आणि जर का तू या सर्व गोष्टींबद्दल सहमत असतील तर आत्ताच व्हिडिओला लाईक कर आणि कमेंटमध्ये म्हण, मामा माझा पाठी राखा. हे बघ, जीवनामध्ये तुझ्या समोर असणारा व्यक्ती, त्याची सध्या परिस्थिती, त्याचे दिवस सध्या खराब आहेत. यामुळे तू त्याची खिल्ली उडवू नको. कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की तो एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवत असतो. म्हणून एखाद्याची परिस्थिती वाईट आहे म्हणून त्याची खिल्ली उडवत जाऊ नको. जर असं करशील तर मी तुला माफ अजिबात करणार नाही. हे सर्वात मोठे आणि वाईट काम आहे ते म्हणजे एखाद्याच्या परिस्थितीवर हसणे. जर का तुला परिस्थितीची किंमत नसेल तर तुला त्या परिस्थितीतून सामोरे जावे लागेल जे तो तुझा समोरचा जात आहे. म्हणून माझ्या बाळा, समजून घेऊन आयुष्य जग. काही वागत असताना, कुणाबरोबर देखील वागत असताना समजूतदारीने वाग. कारण कोण कसा आहे, कुणाचे मन केव्हा दुखेल काही सांगता येत नाही. आणि जर का तू एखाद्याचे मन दुखवशील तर समज तुला पुढील आयुष्यामध्ये तो व्यक्ती कामाला आल्यानंतर नक्कीच तो तुझी मदत करणार नाही. म्हणून प्रत्येकाशी चांगल्या मनाने वागत चल. जर तू प्रत्येकाशी स्वतःचा गर्व करत प्रत्येकाशी जगत असतील तर समज तुझी वेळ वाईट असताना तुझ्या वाईट वेळेत कोणीही तुला साथ देणार नाही. तुझ्या पाठीमागे मी तेव्हाच उभे असतो. लक्ष देऊ नये जेव्हा तू प्रत्येका व्यक्तीचे चांगले व्हावे असं तुझ्या मनात असते. जीवनामध्ये कोणतीही अडचण, कोणतेही दुःख तुला तेव्हाच त्या दुःखांना सामोरे जाता येते जेव्हा तू स्वतःवर विश्वास आणि माझ्यावर विश्वास ठेवशील. जर फक्त अडचणीच्या वेळी किंवा इतर वेळी जर तू माझे नामस्मरण करत असशील, मात्र अडचणीच्या वेळी तुला पूर्णपणे तुझ्यावर आणि तुझ्या देवावर जर का विश्वास नसेल तर समजून जा तू त्या दुःखांना सामोरे जाऊ शकणार नाहीस. माझ्या बाळा, ज्या व्यक्तीला
स्वतःवर आणि स्वतःच्या देवावर आणि जे त्यांना साथ देत आहेत त्या लोकांवर विश्वास असतो, तो व्यक्ती जीवनामध्ये कधीही एकटा पडत नाही. आणि जो व्यक्ती मनाप्रमाणे त्याला स्वतःवरच विश्वास नसेल तर तो व्यक्ती यशस्वी होणे शक्य नसते. जीवन असेच चालत जात आहे. लक्षपूर्वक काळजीपूर्वक जगत चल. तुझं 1 मिनिटामध्ये पूर्ण दुःख, पूर्ण संकट जाऊ शकत नाही. 1 मिनिटामध्ये तुझं आयुष्य बदलू शकत नाही. मात्र एक गोष्ट कायम लक्षात असू दे, तू त्या 1 मिनिटामध्ये घेतलेला निर्णयाने खूप काही बदलू शकते. हे गोष्ट लक्षात असू दे. जर का तुला ही गोष्ट लक्षात असेल तर नक्कीच तू प्रत्येक संकटांशी सामोरे नक्कीच जाशील. तुझा निर्णय ठामपणे स्वतःवर विश्वास ठेवून होऊ दे तर एकदा नक्कीच तू यशस्वी होशील. फक्त माझ्यावर, तुझ्या मामांवर अतूट श्रद्धा ठेव आणि प्रामाणिकपणे सर्व कार्यामध्ये प्रयत्न कर. तुझी कोणतीही गोष्ट अशक्य असणारी मी स्वतः ते शक्य करेल आणि ती गोष्ट शक्य होईलच. फक्त विश्वास ठेव. आणि काय म्हटला होतोस, तू जीवनामध्ये हरला आहेस असं कसं म्हणू शकतो? आठव कितीदा म्हटला होतोस, कितीदा मला हाका मारला होतोस, मामा माझे सर्व काही ठीक करा. मग मी तुझ्या सोबत असताना नको डगमगू. मी तुझा नक्कीच हात पकडेल. मी नक्कीच तुला हात देईन. विश्वास ठेव, सर्व ठीक करेल. फक्त डगमगू नको आता. हे बघ, प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न करत राहा केव्हाही, कोठेही. मामा तुझ्या सोबत असतात. तुझ्यावर संकट आल्यावर, वाईट प्रसंग नाही आले तरी मामाचे नामस्मरण हे सतत तुझ्या आयुष्यात चालू असू दे. बोला सद्गुरू संत बाळूमामांच्या नावाने चांग भलं. भेटूया असंच एका नवीन व्हिडिओमध्ये.